नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रिन्सेस कट कटिंग करणार आहे। प्रिन्सेस कट कटिंग करताना आपण कशा पद्धतीने अगोदर पाठीचा भाग कटिंग करतो, त्याच्यावरून आपण पुढचा भाग कटिंग करतो। तर असं न करता आता पाठीचा भाग बहुतेक सर्वांना येतोच कटिंग करता, तर मी डायरेक्ट पुढचा भाग कसा कटिंग करायचा तो मी दाखवते। आपली पूर्ण उंची 14 आहे, प्लस 1 इंच मिळून 15ची होती आणि खाली आपण 1 इंच एक्स्ट्रा सोडणार आहे, त्यामुळे इथे 15 आहे। आपण अशा पद्धतीने ही मार्किंग करून घेऊ। इकडच्या साईडने देखील आपण जसे की उक लावतो त्यासाठी आपण काही कपडा सोडतो, तर अशा पद्धतीने आपण तुम्हाला अर्धा इंच मार्जिन पाहिजे असेल तर अर्धा इंच सोडू शकता। तुम्ही जेवढी मार्जिन वापरता त्यानुसार तुम्ही इकडची जागा सोडू शकता। तर अशा पद्धतीने मी मार्किंग केलेली आहे। 14ची उंची माझी पूर्ण, प्लस 1 इंच मिळून 15 अशी मार्किंग केली आहे। 33चं कंबर आहे, तर 8.25 इंच असा माझा चौथा भाग आलेला आहे। ही मार्किंग केली आणि त्यापुढे मी इथे प्रिन्सेस कटसाठी 2 इंच घेणार आहे आणि फिटिंगसाठी 1.5 इंच। अशा पद्धतीने माझ्या ह्या मार्किंग तयार झाली। शोल्डरच्या साईडने आपण 5.5 इंचाचं शोल्डर घेते मी। शोल्डर कसं काढायचं ते माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता शोल्डर कशा पद्धतीने काढायचं। इथे अर्धा इंच शोल्डर डाऊन करणार आहोत आणि त्याखाली आपण छातीचा 6वा भाग असा आपण मुंडा काढत असतो। तर 38ची छाती आहे, आपण 6.5 इंचाचा 6.5 इंच आपण हे मुंडा कटिंग करू। तर इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग केली। इथे माझी रेष थोडी तिरपी वाटते आहे, तर अशा पद्धतीने ती सारखी करून घ्यायची। अडतीस इंचाचा चौथा भाग 9.5 इंच ही मार्किंग करायची आणि 1.5 इंच फिटिंगसाठी। अशा पद्धतीने ह्या मार्किंग करून घ्यायच्या। इथे मी छातीचं माप टाकलं आहे, तर इथे या रेषा जोडून घेऊ कमरेच्या साईडला अशा पद्धतीने। इथे 1 इंचावरती मार्किंग करते मी। याचा मध्य काढायचा, अशा पद्धतीने सोपा जातो मध्य काढायला। या मार्किंग जोडून घ्यायच्या। इथे एक रेष खाली अशा पद्धतीने मुंड्याचं माप काढायचं। 2 इंचावरती मार्किंग करते मी आणि आपला पुढचा गळा 6 इंच आहे, तर अर्धा इंच आपलं वरती शोल्डर दाबण्यात जाणार आहे। तर 6.5 इंचावरती मार्किंग केली। इथे 2.5 इंचावरती मार्किंग करते अशा पद्धतीने। इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा। आपल्याला प्रिन्सेस कट कटिंग करायचं आहे, त्यासाठी इथे छातीचा 10वा भाग असा करायचा आणि इथे ते माप टाकायचं। मी 3.5 इंचावरती टाकते। इथे आपली बसचं माप घ्यायचं। मी 11 इंचावरती मार्किंग करते आणि इकडनं इथे आपण 3.5 इंचावरती केलं आहे मार्किंग। इथे अर्धा इंच वाढून घ्यायचं अशा पद्धतीने आणि ही मार्किंग जोडून घ्यायची। ही प्रिन्सेस कटची एक मार्किंग निघाली। आता दुसरी मार्किंग आपण हा टक्स जो 2 इंच घेणार आहे, इथे ते 2 इंच एक्स्ट्रा आपण घेतलेलं आहे, तर इथे 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायची। इथे आपल्याला मुंडा काढलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला मार्किंग निघालेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण स्केलच्या मदतीने मार्किंग करून घ्यायची। हा टक्स तुम्हाला अर्धा इंच पाहिजे की 1 इंच पाहिजे त्यानुसार इकडे आपण 1 इंच असं मी माप घेते, तर आपण एवढं माप वाढवून घ्यायचं।
इथे अशा पद्धतीने 1 इंच इथे मार्किंग केली की आपण ही स्केल थोडी अशी वरती सरकून ही जी आपण मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने तुम्ही ही मार्किंग करू शकता आणि आपली खालची जी मार्किंग आहे ती त्याच स्केलच्या मदतीने अशी आपण देऊन घ्यायची. तर या स्केलच्या मदतीने तुम्ही जेव्हा ही मार्किंग करता तर खूप छान पद्धतीने आपली प्रिन्सेस कट हा तयार होतो. इथे मी खाली अर्धा इंच मार्किंग करते. इथे देखील इथे आपण ही मार्किंग जोडून घ्यायची. इथे जी मी ही इथे 2 रेष खाली माझा हे जे माप मी घेतलं आहे तर इथे मला टक्स टाकायचा आहे. छोटासा का होईना आपण टक्स टाकला की इथे पप खूप छान पद्धतीने तयार होतो. तर इकडच्या साईडने आपण ही देखील मार्किंग जोडून घ्यायची आणि हे जे आपण 1 इंच माप घेतलं आहे ते देखील जोडून घ्यायचं. अशा पद्धतीने आपलं हे प्रिन्सेस कटचं माप आपण काढलेलं आहे. तर इथे आपण बघू शकतो हे माप किती आहे 4.1 इंच आणि इथे खालीपर्यंत जर म्हटले तर खाली 4.25 इंचावरती. तर आपलं हे माप देखील तेवढंच आलं पाहिजे तेव्हा प्रिन्सेस कट हा स्टिचिंग करताना परफेक्ट स्टिचिंग होतो. तर अशा पद्धतीने आपण मोजून घ्यायचं हे माप. 4.25 इंच आपलं इथे आलं आहे. हे माप वरती कसं काय सरकलं गेलं तर हा कर्व सेप जो दिलेला आहे त्यामुळे वरती सरकलं गेलं ते. अशा पद्धतीने ही आपण मार्किंग करून घ्यायची. आता कटिंग मी दाखवते. इथे आपण आणि इथे जे वरती माप सरकलं आहे त्या मापानुसार आपण कटिंग करायची. इथे आपण या रेषेवर कटिंग न करता हे जे 1 इंच वाढवलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला मुंढा कटिंग करायचा आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने कटिंग केली आहे. तर मी तुम्हाला दाखवते का इथं हे जे 1 इंच आहे त्यावरती मार्किंग केल्यानंतर आपला मुंडा कशा पद्धतीने बदलला जातो. इथे हा जो आपण कटिंग केलेला आहे इथे 1 इंचाचं माप आपल्या इकडे आपण वाढून घेतलेलं आहे. तर आपण पप कसा तयार होईल ते मी दाखवते आणि आपल्याला आर्महोलची कटिंग डबल करावी लागते. मग आपल्याला इथे जो अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आहे या सेंटरवरती घ्यायचा आहे आपल्याला. तो देखील आपण कटिंग करून घेऊ. हे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने जेव्हा आपण तो टक्स घेतो तेव्हा पप कशा पद्धतीने पुढे तयार होतो. तर अशा छोट्या छोट्या टिप्स असतात त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचा देखील प्रिन्सेस कट खूप छान पद्धतीने तयार होईल. हे देखील मी तुम्हाला जोडून दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हा पप किती छान पद्धतीने तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील जर प्रिन्सेस कट कटिंग केला तर तुम्हाला देखील असा छान प्रिन्सेस कट कटिंग आणि स्टिचिंग जमेल. हा मी पुढचा गळा कटिंग केलेला आहे आणि आपला जो मुंडा कटिंग बाकी होता तो मी दाखवते. जेव्हा आपण हे 1 इंचाचं माप इथे जॉईन करतो तेव्हा डबल माप टाकायचं. जसे की हे आपण घेतलेलं होतं किती 6.5 इंच आपण घेतलेलं होतं ते तुम्ही बघू शकता कुठे गेलेलं आहे सरकलेलं आहे. हे इकडे खाली आलं आणि हे वरती गेलं तर डबल आपण 6.5 वरती मार्किंग करायची. अशा पद्धतीने आणि
स्केलच्या मदतीने मार्किंग करून कटिंग करून घ्यायची. अशा पद्धतीने हा आपला प्रिन्सेस कट तयार होतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे टिप्स सांगून कशा पद्धतीने प्रिन्सेस कट कटिंग करायचा तो दाखवलेला आहे. तो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.